जत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्हीच मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुम्हीच माझा आता सन्मान करताय, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। जत तालुक्यातील जनतेच्या समोर मी खरं तर नतमस्तक झालं तरी पण उपकार तुमचे फिटणार नाहीत, इतके उपकार तुमचे सर्वांचे माझ्यावरती झालेले आहेत। व्यासपीठावरती उपस्थित जत शहरातील सर्व मान्यवर, आता एकाचं नाव घ्यावं आणि एकाचं राहावं तर घोटाळा होईल। नगर परिषदेची निवडणूक पुढे आलेली आहे आणि त्यामुळं तुम्हा सर्वांची माफी मागून मी व्यासपीठ असं संबोधित करतो। इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात, माझ्या माता भगिनी पण मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। खरं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येणार, सत्ता कुणाची नाही येणार, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पतंग असा इतका वर 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 गेला होता, त्यांना काय वाटत नव्हतं की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्यामुळे ते सगळे हवेमध्ये होते। आणि माझा नेता तेव्हाचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महायुतीतील अन्य पक्षाचे सगळे नेते हे पूर्ण वेळ कामात होते, कारण पराभव झाला होता। आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की 365 दिवस आणि 24 तास पूर्ण वेळ कामात असतो आणि भाजप आणि भाजपाचे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे रात्रंदिवस कामामध्ये होते आणि त्याचं फळ हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं। ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी कोणाचं कोणाला काही कळत नव्हतं, अरे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी महायुतीला पाठबळ दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी तर कहर केला, मी निवडून येणार की नाही येणार, अशा अनेक द्विधा मनस्थितीमध्ये लोक होती आणि अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते की गोपीचंद कसल्याही परिस्थितीत निवडून आलाच नाही पाहिजे, परंतु गोपीचंद निवडून आला पाहिजे म्हणून 90% लोक नवस करत होती आणि 10% लोक मी पडावं म्हणून प्रयत्न करत होती की नाही सांगा। मला आठवतंय निवडणुकीच्या काळामध्ये सोन्याळमधून एक अख्खं कुटुंब, त्यांच्या घरातल्या सगळ्या भगिनी ते सगळे चालत हुलजंतीला गेले होते आणि तेव्हा आमच्या यूट्यूबवरती सगळ्या मित्रांनी त्यांच्या बातम्या लावल्या होत्या। आता मी त्यांना भेटायला जाणार आहे त्यांच्या घरी। नंतर संघची मुलं चालत बिरोबाच्या दर्शनासाठी गेलेले होते। तिकडं आमचा एक मुलगा आहे कमलापूरचा, तो तिकडून पंढरपूरवरनं आरेवाडीच्या बिरोबाला दंडवत घालत आला। आता हे मला माहीत झालेले, यूट्यूबवरती आलेले। आता मला असे असंख्य फोन येत आहेत, अहो तुम्ही वेळ कधी देताय, आमचं नवस फेडायचं आहे। आणि आता आमच्यात तुम्हाला माहित आहे नवस म्हणजे बोकडं, दुसरा काही विषयच नसतो। आता आमच्या परवा बनपुरीला कार्यक्रम झाला, साहेबराव पावणे म्हणून आमचा सहकारी आहे दुकानदार, मला इथं उमेदवारी मिळाली त्या दिवशी त्यानं आटपाडीच्या बाजारात जाऊन, मला वाटतं शनिवार होता त्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली, त्या दिवशी त्याने आटपाडीच्या बाजारात जाऊन 11 बोकडं आणली आणि घरी आणून वागरत सोडली। लोक म्हणले कशाला आणलेत, पडळकर साहेब जतमध्ये आमदार होणार आहेत, हे नवस आहे, आमदार झाल्यावरती कापा। यार म्हणजे अजून निवडून येणार की नाही येणार, नाही 1,00,000% येणार, म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा। इकडं सगळे म्हणते हा बाहेरचा आहे, परका आहे, भूमिपुत्र नाही, आणि तिकडं आपल्याबरोबर असणारे सगळे मनापासूनची लोक, काही पण होऊ दे पण आमचा नेता निवडून येणार आणि आम्ही 11 बोकडं कापणार। हा कॉन्फिडन्स मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांच्याकडे असेल आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता आज तुमच्या समोर काम करू शकतोय। मी आरेवाडीच्या बनात गेलो परवा, राम शिंदे सर येणार होते सभापती झाल्यानंतर, मला त्यांचा निरोप आला की मी आज 12 वाजता
बिरोबाच्या दर्शनाला येतोय आणि मी जाऊन तिथं थांबलो होतो. त्यांचं हेलिकॉप्टर 1 तास 1.5 तास लेट झालं. तिथं मला एक ताई भेटल्या. मी मंदिराच्या पुढेच थांबलो होतो. बरीच लोक होती, 1000 लोक असतील. आणि एक ताई, त्यांच्या हातामध्ये 11 नारळाचं एक तोरण होतं आणि त्या बिरोबाला आल्या होत्या. त्यांना माहित नाही मी तिथं बिरोबाच्या मंदिराच्या तिथं आहे म्हणून. हा काही नियोजित कार्यक्रम नव्हता. आणि त्यांना मी तिथं दिसलो. त्या मंदिराच्या पायऱ्या चढत होत्या. तिथून दिसल्यानंतर परत माझ्याकडे आल्या आणि मला म्हटलं की तुम्ही चला की मंदिरामध्ये बिरोबाचं दर्शन घ्याल. मी म्हणून आताच दर्शन घेऊन आलोय. नाही, तुम्ही आमदार व्हावं म्हणून मी 11 नारळाचं तोरण बांधतो म्हटले होते आणि आज ते नवस फेडायला आले आणि योगायोगानं तुम्ही इथं आहे. तुम्ही आता आमच्यासोबत चला आणि नवस फेडा. बघा आता त्यांना म्हणजे किती लोक आहेत अशी की माझ्या माघारी नवसं पण करतायत आणि नवसं पण फेडतायत. आता जयंत पाटील परवा आले होते उमदीला. संजय रावनी मला सांगितलं, मी कुणाची भाषणं ऐकत नाही. मी एक देवाभाऊंचं ऐकतो, नरेंद्र मोदी साहेबांचं ऐकतो. माझं बी कधी भाषण ऐकत नाही. त्यामुळे जयंत पाटला तर मी कधी उभ्या आयुष्यात ऐकलं नाही. परंतु मला संजयराव काल गेल्यानंतर म्हटले की जयंतराव आले होते आणि ते असं म्हणत होते, माझी 2 आमदार व्यासपीठावरती आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जर एक झाला असता तर चित्र वेगळं झालं असतं. जयंतराव, आता किती जरी तुम्ही एक झाला तरी काही फरक पडणार नाही, काही उपयोग नाही. आणि आता जयंतरावमध्ये गोपीचंद पडला पाहिजे. अरे ते वारं गेलं. हे जत आहे. अख्ख्या राज्यामध्ये राजकारणाचं वारं कुठून कसं फिरतं हे सामान्य जनतेला कुणाला कळतं? ते जतच्या लोकांना कळतं कसं फिरलंय कुणीकडे उपलायचं. बरोबर की नाही सांगा? बरोबर. सगळे पुढारी विरोधात, सगळे पुढारी विरोधात. अरे फक्त शिव्याच आईवरनं घालायचे राहिले होते, ते बाकी सगळं त्यांनी करून टाकलं. सगळ्या फेसबुकवरती, मोबाईलवरती सगळं तेच, टी व्हीवरती तेच. अरे पण जतची जनता आहे ही, मला माहीत होतं. मला पराभवाची भीती अजिबात नव्हती. मी कधी कोणाला काय बोललो? अजिबात काय नाही. पण मी काळजी घेत होतो की आपण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. परंतु जतकरांनी इतका मोठा दणका दिला, इतका मोठा दणका दिला. मी आता मुंबईत गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा मला सगळे नेते मंडळी म्हणायला लागले, तू कसा काय निवडून आला? म्हणजे आमचे वरिष्ठ नेते, देवाभावना नाही, त्यांची तर पूर्ण वेळ लक्ष होतं. बाकीचे आमचे सगळे भाजपचे नेते सुद्धा मला म्हटले, अरे त्या टी व्हीवरती सगळं भाजप तुझ्या विरोधात होतं, नेते तुझ्या विरोधात बोलत होते, भूमिपुत्राचा मुद्दा राज्यभर गाजला होता आणि मग तू कसं काय निवडून आला? मी म्हटलं, मायबाप, जतची जनताच अशी आहे, ते भल्या भल्याला पाणी पाजतात. आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी सहज विधान भवनामध्ये सन्मानानं आणून बसवलं. हे सगळं जतच्या जनतेचं श्रेय आहे. मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं. अरे ते म्हटले 1000-2000 ठीक आहे ना, पवाराचा नातू 1100 मतांना आला आणि एका पडळकर वाडीतला मेंढक्याचा पोरगा 38,000 मतांना आला. याची चर्चा मुंबईमध्ये सुरू होती. याची चर्चा मुंबईमध्ये सुरू होती. आता डॉक्टर राळी साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा जतच्या विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या फरकानं विजय दिलेला आहे. हे पहिल्यांदा असं घडतंय. आज तुम्ही माझी मिरवणूक काढली. आता मिरवणूक आपली बऱ्याच वेळा झाली, इथं अर्ज भरताना झाली, निवडून आल्याच्या नंतर झाली आणि आज तुम्ही विजय झाल्याच्या नंतर मिरवणूक झाली. आणि तो पण गजराज सोबत होता. गजराज हे शुभ चिन्ह आहे. पूर्वी सगळे राजे त्यांच्या दारामध्ये घोडे तर असायचे आणि त्यांच्या हत्ती असायचे. एक शुभ चिन्ह आहे. आणि आज तुम्ही हत्तीवरून साखर वाटण्याचा कार्यक्रम आपल्या जत शहरामध्ये घेतला. आणि मी रॅलीमधून येत होतो आणि रॅलीमधून आल्याच्या नंतर माझ्या पूर्ण लक्षामध्ये आलं की जनतेने आमदार केलेला आहे, पण जनतेच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. कारण प्रत्येक घरामध्ये, त्यांच्या गॅलरीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती माझ्या भगिनी मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये मला दिसल्या. त्या आशीर्वाद देताना दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं मला हास्य दिसलं आणि त्या हास्याच्या मागं एकच कारण होतं की त्यांना वाटत होतं की देवाभाऊंच्या नेतृत्वात गोपीचंद काहीतरी जतला काहीतरी बदल करू शकतो. हा भाव त्यांच्या चेहऱ्यावरती होता आणि त्यामुळं माझी जबाबदारी आता पूर्णपणे वाढलेली आहे. अगोदर मी जबाबदारीनेच इथं आलोय. मी नुसतं निवडून यायचं आणि कुठंतरी मजा मारायच्या आशयासाठी मी इथं आलेलो नाहीये. मी पूर्ण जत तालुक्यामध्ये परिवर्तन व्हावं. ते परिवर्तन सामाजिक असेल,
राजकीय परिवर्तन तर तुम्ही 20 नोव्हेंबरला केलं, ते परिवर्तन शैक्षणिक क्षेत्रामधलं असेल आणि ते परिवर्तन पायाभूत सुविधा या जत तालुक्यामध्ये करणारा असेल आणि दुष्काळाचा कलंक कायमचं पुसणारा असेल, हे परिवर्तन आपल्या जत तालुक्यातल्या लोकांना अपेक्षित आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, बघा, मला रात्रंदिवस जतच्या विकासाच्या बाबतीमध्ये झोप नाही. मी ज्या दिवशी आमदार झालो आणि मुंबईला गेलो, लेटर पॅड छापायचं होतं, त्यात 4-8 दिवस गेलं. लेटर पॅड छापायचं की नाही छापायचं, छापायचं की नाही छापायचं, ह्यात 4-8 दिवस गेलं. आणि ज्या दिवशी छापलं त्या दिवशी मी पहिलं आमदार झाल्यानंतर पत्र माननीय देवाभाऊंना दिलं आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला. ते पत्र यासाठी दिलं की महात्मा बसवेश्वरांची वचनं आणि त्यांचं सर्व साहित्य हे कन्नड भाषेमध्ये आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की याचं मराठीमध्ये रूपांतर सरकारनं करावं आणि पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा. पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे पत्र दिल्यानंतर त्यांना पण ते खूप आवडलं. मला म्हणले काय पत्र? मी म्हणलं साहेब माझं पहिलं पत्र तुम्हाला द्यायला लागलोय. ते म्हणले काय आहे? तर म्हणलं महात्मा बसवेश्वरांची वचनं मराठीत रूपांतरित करायची आहे, त्यांचं सर्व साहित्य हे कन्नडमध्ये आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाची मुलं ही एकतर मराठी माध्यमातून शिकतायत नाहीतर इंग्रजी मीडियममधून शिकतायत. आणि त्या नवीन पिढीला आणि महाराष्ट्राला पण, नुसतं लिंगायत समाज नाही, महाराष्ट्राला सुद्धा हे माहिती व्हायला पाहिजे. आणि ते म्हणले निश्चित चांगला विषय आहे, आपण तो मार्गी लावू. हे पहिलं पत्र मी दिलं. नंतर दुसरं पत्र दिलं RTOचं कार्यालय जतला. मी तुम्हाला म्हटलं होतं की RTOचं कार्यालय जतला झालं पाहिजे. आणि जेव्हा अधिवेशन होतं बघा, पोरांना कळाले की टाळ्या आवाज होते जोरात. आणि मला आनंद आहे की तुम्ही आज सगळे स्टेजवरती आला पाहिजे ना. ह्या पोरांना स्टेज मिळालं पाहिजे, ह्या पोरांना अधिकार मिळाले पाहिजेत, ह्या पोरांना पद मिळालं पाहिजे. यासाठी आपली लढाई आहे. आणि मी ठरवलंय, मी नुसतं बोलतो असं नाही. आता जेवढ्या कमिट्या जतमध्ये करायच्या आहेत, ज्यांना झेडपीचं तिकीट मिळेल त्यांना कमिटी नाही, ज्यांना पंचायत समिती तिकीट मिळेल त्यांना कमिटी नाही. पण ज्या समाजाला कधीच तिकीट मिळालं नाही त्या समाजाचं पोरग तहसीलदारच्या बाजूला खुर्ची लावून बसला पाहिजे, ती कमिटी आपल्याला करायची आहे. ज्यांना तुम्ही नेहमी अपमानित केलाय त्यांना सिंहासनावरती नेऊन बसवायचं आहे. आता ह्याचा भाऊ कोण मोठा असेल ना, त्याला मला तहसीलदारच्या, प्रांताच्या, कलेक्टरच्या बाजूच्या खुर्चीत नेऊन बसवायचा आहे. तो अधिकार त्यांना द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेला आहे. बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांना? का तुम्ही बसलाय त्यांना पद पाहिजेत? नाराज होऊ नका बरं का. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. मला त्यामध्ये तुमची मदत पाहिजे, त्यामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे. अरे मिळू द्या ना. आम्ही मतं दिली नुसती, आम्ही मतं देतो, आम्हाला कधी तिकीट मिळत नाही. अरे 2 नंबर असणाऱ्या समाजाच्या गोपीचंदला तिकीट मिळताना तुम्हाला मिळतंय का नाही, मिळतंय का नाही, मिळतंय का नाही? मग आज छोट्या छोट्या समाजाच्या लोकांना कधीच न्याय मिळणार? छोट्या छोट्या समाजाच्या लोकांना कधी व्यासपीठ मिळणार? आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना, आणि जत शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये बहुसंख्य बहुजन समाज आहे, छोट्या छोट्या समाजाची लोक खूप आहेत, त्या सगळ्या लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून. नाहीतर आमदारकी कशासाठी? मिरवण्यासाठी आहे? आमदारकी ही काय नुसती उपभोगण्यासाठी आहे? मी आमदार झाल्याच्या नंतर माननीय प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना या जत शहरामध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत, इंदिरानगर झोपडपट्टी, एकता नगरची झोपडपट्टी, उमराणी रोडची झोपडपट्टी, घिसाडी समाजाची लोक रस्त्यावरती राहत आहेत, विठ्ठल नगरच्या तिथं, विठ्ठल नगर मधली लोक, इथं त्रिमूर्ती कॉलनीच्या समोरची झोपडपट्टी, इकडं राजू यादव यांच्या वार्डामध्ये काही लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. मी त्यांना आदेशित केलेला आहे की तात्काळ सगळी कागदपत्र काढा, कधी जुनी असतील तोपर्यंतची, जिथून 1920च्या असतील, 30च्या असतील, 40च्या असतील, सगळी कागदपत्र पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्यांनी समोर आणावीत. आणि या झोपडपट्टीमधल्या लोकांच्यासाठी आपल्याला एक चांगली स्कीम करायची आहे आणि त्याची सगळी परिपूर्तता अधिकाऱ्यांनी करावी. राज्य सरकारकडून मी जे काय लागतंय ते आणणार आहे, ते मी सूचना त्यांना दिलेल्या आहेत. मी तुम्हाला शब्द दिला होता, इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये आता वन विभागाने त्यांना नोटीस काढलेली आहे. परवा मला इंदिरानगर झोपडपट्टीतली मुलं भेटली की अरे आम्हाला वन विभागाच्या नोटीस आलेल्या आहेत. काही चिंता करू नका, तुमच्या कुठल्याही घराला कुणी हात लावणार नाही. गोपीचंद इथं आहे तोपर्यंत चिंता करू नका. पण नुसता हात नाही,
10 बाय 10च्या खोलीमध्ये माझा भाऊ राहतोय. आज आमच्या अण्णा भिसे साहेबांच्या वार्डामध्ये अरे आमची गरीब लोक आहेत, पत्र्याच्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात. त्यांचा अधिकार नाही का चांगल्या घरामध्ये राहायचा? आणि म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं घर सरकारनं दिलं पाहिजे आणि ते हक्काचं घर दिलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आता आम्ही सगळे कामाला लागलेलो आहे. अजिबात चिंता करू नका. माझं सगळं भाषण तुम्ही जे जे मी विधानसभेला सांगितलं आहे ना, त्यातला एक सुद्धा शब्द खोटा होणार नाही. प्रत्येक शब्दासाठी मी देवाभाऊंच्याकडं जत तालुक्यातल्या लोकांच्यासाठी प्रचंड मेहनत घेणार आहे, पाठपुरावा करणार आहे. आणि देवाभाऊंचं विशेष प्रेम आहे. आता मला चौगुले सर भाषणामध्ये बोलले की गोपीचंद पडळकरच मुख्यमंत्री महोदयांच्या गळ्यातला ताईत असल्यामुळे तो मुख्यमंत्री आहे. अरे मी नुसता मुख्यमंत्री नाही आहे, या महाराष्ट्रातल्या गोरगरिबाचा पोरगा मुख्यमंत्री झालाय. देवाभाऊ मुख्यमंत्री नाही, या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्याचं पोरग मुख्यमंत्री झालाय. कारण त्यांना माहित आहे की महाराष्ट्र हा 18 पगड जातीचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे आणि शेकडो जमाती या महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती येऊन पडलेली आहे, हे त्यांना माहित आहे. आणि म्हणून ते आता धडाक्यानं निर्णय करतायत. आज मुख्यमंत्री रात्रंदिवस आपल्यासाठी मेहनत घेतायत. त्यामुळे चिंता करू नका. आणि जतकरांसाठी तर विशेष नाही. पहिली सभा आपल्याला दिली तेव्हाच वातावरण आपलं टाईट झालं की नाही सांगा? देवाभाऊनी पहिली सभा भारतीय जनता पार्टीची जतला दिली. तुम्हाला अभिमान वाटला की नाही वाटला सांगा? हा, अरे लय रती महारथी भाजपमध्ये आहेत. माझ्यासारख्या एका फाटक्या माणसाला भारतीय जनता पार्टी सारखी एवढी मोठी पार्टी, जे 3 वेळा सलग पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेब केंद्रामध्ये बसलेले आहेत, त्या पार्टीची प्रचाराची सभा जतला मिळणं याचा अर्थ असा आहे की जत आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू स्थानी आलेला आहे. वाटतंय की नाही? हा, आता परवा मैशाळच्या योजनेचे सगळे अधिकारी साहेबांना विनंती केली की जरा आपण गावाकडे जाऊ. गावातल्या लोकांना योजना आहे की नाही माहीत नाही. ते म्हणते जे निवडणूक आली का प्रत्येक जण म्हणतोय तुम्हाला पाणी देणार, तुम्हाला पाणी देणार, मैशाळचं पाणी देणार. ते पाणी कुठं आहे, कसलं आहे, काय आहे आम्हाला काही माहीत नाही. आणि म्हणून म्हटलं मी लोकांना शब्द दिलाय, मी जनतेला शब्द दिलाय की हे मैशाळची सुधारित योजनेचं काम आम्ही लवकर पूर्ण करणार. आणि त्याच्यासाठी मला आता लोकांच्या मध्ये जायचं आहे. 65 गावाच्या 7 बैठका घेतल्या. शिंदूरमध्ये पहिली बैठक घेतली, दुसरी मुचंडीमध्ये घेतली, तिसरी संकमध्ये घेतली, चौथी मला वाटतं जालियाळमध्ये घेतली, 5वी बालगावमध्ये घेतली, 6वी उमदीमध्ये घेतली आणि शेवटची 10 वाजता माडगाळमध्ये घेतली. सगळ्या लोकांना बोलावलं आणि सगळ्या लोकांना प्रेझेंटेशन दिलं की कुठून पाईपलाईन येणार आहे, त्याची साईज काय आहे, किती क्षेत्र ओलिताखाली आहे. आणि त्यात जर काही डाऊट असेल तर सगळ्या अधिकाऱ्यांना तिथल्या सरपंच महोदयांचे नंबर दिलेले आहेत. तुम्ही गावामध्ये जायचं, मंदिरामध्ये येणार आहे म्हणून गावातल्या लोकांना सांगायचं आणि त्यांच्या पुढे सगळा नकाशा दाखवायचा. तुमचं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे की नाही येणार ते माझ्या शेतकऱ्याला सांगायचं. एक जरी शेतकरी असला तरी त्याची शंका निरसन करायची. यासाठी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे. यासाठी माझं काम आहे आणि माझी जबाबदारी आहे. मी तुम्हाला सांगतोय, आम्ही आता ठरवलंय, सरकारनं ठरवलंय डिसेंबर पर्यंत मी तुमच्या समोर बोलतोय. आज 9 जानेवारी 9 आहे की 10 जानेवारी आज आहे. डिसेंबर मध्ये मल्याळमध्ये आपल्याला पाणी आणायचं आहे. येळदरीमध्ये डिसेंबरमध्ये. ते जुलै ऑगस्ट मध्ये झालं असतं, परंतु 2 पंप हाऊस आहेत त्याचं डिझाईन बदललंय. कुडनूर आणि जे जिरग्याळमध्ये पंप हाऊस होणार आहे निर्वाळ जिरग्याळच्या तिथं, त्याचं डिझाईन बदलल्यामुळे 3 महिने वाढतंय. तिथं पाणी आलं. आता जतला पण पाणी यावं. जत शहरातल्या आणि मल्याळमध्ये मी गेलो होतो, तिथल्या लोकांचं म्हणणं आलं की मल्याळच्या त्या टेकडीवरती पाणी आणून सोडलं की जत शहराला पण पाणी येतंय. आम्ही असं व्यवस्थितपणे नियोजन करतोय. पंप हाऊसचं काम सुरू झालंय. आणि मी तुम्हाला सांगतो, शेतात जसं पाईपलाईन करतेत का नाही आपण, आता जेसीबीने लय फास्ट होते. पूर्वी खणून काढायचे, मग पाईप आणायच्या, महिना 2 महिने 3 महिने काम चालायचं. फिर खोदायचं काम वर्ष चालायचं. आई भाकरी घेऊन यायची, मागणं परत मसगिरं घेऊन जायचो, आपण शेळ्या घेऊन जायचो, वर्ष काम चालायचं. आणि मग तशा पद्धतीनं मी तुमचा आमदार म्हणून जत तालुक्यातल्या 65 गावांना मी शब्द देतो की मी स्वतः भाकरी बांधून
त्या पाईपलाईन वरती महिन्यातला एक दिवस जाऊन बसणार, काम कसं चाललंय बघणार, तिथं काही अडचण असली तर त्या अडचणीचं निरसन करून देणार. जर आमदाराचं लक्ष असेल तर कोण चालढकलपणा करेल का सांगा? कुणी करणार नाही चालढकलपणा, काही चिंता करू नका. आणि शहराच्या बाबतीमध्ये आता 8-10 दिवसामध्ये पाणी पुरवठ्याचा विषयाचा पूर्ण वर्क ऑर्डर होऊन मग आपण एक नियोजन ठरवू, असं सगळ्या माझ्या भगिनींना बोलवून. कारण 8-8, 10-10 दिवस त्यांना पाणी येत नाही, त्यांना त्रास माहीत आहे. आपण सगळे बाहेर फिरत राहत आहे, घरच्या लोकांना पाण्याची परिस्थिती माहीत आहे. तर त्या सगळ्या भगिनींच्या हस्ते नारळ फोडायचं काम करू आणि 6 महिन्याच्या आतमध्ये ती योजना पूर्ण कशी होईल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. म्हणजे पाण्याचा विषय संपला. पाण्याचा मी तुम्हाला शब्द दिला होता. आता दुसरा शब्द मी तुम्हाला देतोय जो निवडणुकीत दिला नव्हता. अरे आम्ही येताना गटारी बघतो. मी काय त्या प्रचाराच्या वेळेस गेलो तेव्हा आम्हाला भगिनी म्हणल्या 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस नगर परिषदेचा स्वच्छतेचा कर्मचारी आमच्याकडे गटार स्वच्छ करायला येत नाही. गटारीमध्ये घाण पडलेली आहे, गटारीतलं घाण काढतात, तिथंच वर ठेवतात, परत तीच गटारीमध्ये जात आहे, डास होत आहेत, मच्छर होत आहेत, माश्या होत आहेत. मग आम्ही राहायचं कसं? तर म्हणून आता आम्ही तुम्हाला एक बंदिस्त गटाराची योजना शहरासाठी देतोय. ती किमान 180 कोटी ते 200 कोटी रुपयांपर्यंतची योजना असेल आणि त्याचा आराखडा आम्ही केलेला आहे. आणि त्याचे पैसे तुम्हाला येत्या महिन्या 2 महिन्यामध्येच आमचा प्रयत्न आहे की तो पैसा आपल्याला आला पाहिजे. आणि दुसरं माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळे आपले भावी नगरसेवक आहेत, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये जत शहराचा रस्त्याचा एक आराखडा आपल्याला करायचा आहे. तुम्ही तिथं प्रत्यक्षात पाहिजेच आणि मी पण येणार आहे. मला पण गल्ली बोळं कळतील, मला पण वस्त्या कळतील, मला लोकांच्या मध्ये जायचं आहे. तर आपल्याला शहराचा रस्त्यात हे 5 कोटी आले, 10 कोटी आले, रस्ता हा राहिला तो राहिला, त्या वस्तीला रस्ता नाही, तिकडं पापा कुंभार साहेबांच्या तिकडे गेलो तर कुठनं कसं जातोय कळत नाही, परत मला घर एकट्याला सापडणार नाही, अशी तिथं परत आहे का नाही? बरोबर. कारण नवीन वसाहत आहे आणि तिकडं रस्ते कुठं आहेत काहीच कळत नाही. नवीन वसाहतीत पण रस्ता झाला पाहिजे, वाड्या वस्त्यांना पण रस्ता झाला पाहिजे आणि शहर सगळं चकाचक झालं पाहिजे. यासाठी 100 कोटी रुपयाचा रस्त्याचा आराखडा आम्ही करतोय. आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं, त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे पाठपुरावा करून त्यांना विनंती करून जतचा बॅकलॉग आहे ते सगळे पैसे आले का बऱ्यापैकी शहराचा विषय पाणी, गटारी आणि रस्ता हा पूर्णपणे विषय या वर्षामध्ये आपल्याला संपवायचा आहे. आता काय काय विरोधक मला म्हणतात अरे हो नुसता बोलतोय, हे होणार नाही. म्हणजे त्या उमदीच्या कार्यक्रमात कोणतर म्हणलं ती गोपीचंद पडळकरनं MIDC भुलभुलैया केला, लोकांना भुलवलं, MIDC आणणार छापून आणलं म्हणून कोणतर म्हणलं. ती असं छापतंय म्हणले मुंबईत जाऊन लेटर इकडं व्हायरल करतंय. आणि परत म्हणले आता ही उमदीचं MIDCचं होणार नाही आणि झालं तर आम्ही गोपीचंद पडळकरचा सत्कार करू, असं विरोधक बोललेले आहेत. आणि मी त्यांना सांगतोय तुम्ही बोलला आणि दुसऱ्या दिवशी जाहिरात आली की उमदीच्या MIDC मध्ये सरकारकडे जमीन आहे. या जगातले आणि राष्ट्रातले जे उद्योगपती आहेत ज्यांना उमदीमध्ये कारखाना काढायचा आहे त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये ऍप्लिकेशन करावं अशी जाहिरात पण आली. तुम्ही बघितली का? पास थ्रू म्हणायचं, अजून प्रांतांची नेमणूक नाही, जमिनी हस्तांतरण नाही, डायरेक्ट जाहिरात काढलेली आहे. 1 वर्षाचा वेळ तर असाच वाचलेला आहे त्यामध्ये. आणि मला यल्लामा देवीचा आशीर्वाद आहे. मी परवा पहिल्यांदाच गेलो होतो. शिंदे बाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे आणि मला ठाम विश्वास आहे जाहिरात आली का जाहिरात प्रिंट काढली. मी देवाभाऊंच्याकडे दुसऱ्या दिवशी गेलो, म्हणलं का आलाय? म्हणलं साहेब ही जाहिरात तुम्ही काढलेली आहे. होय म्हणले काढलेली आहे. म्हणलं आता एक मोठा प्रकल्प तुम्ही मला द्या म्हटलं. साहेबांनी लगेच म्हणले ठीक आहे. त्यांनी त्यांच्या ओएसडी साहेबांना सांगितलं की गोपीचंदला जतसाठी एक मोठा प्रकल्प दे, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि आता परत पुढचा आठवडा मी त्याच कामात मुंबईत आहे, दुसरं काहीच काम नाही. मला प्रकल्प द्या, दुसरं काही नको आम्हाला. जर एक प्रकल्प जर आपल्याला मिळाला तर माझ्या जत मतदारसंघातली हजारो पोरं हे पुण्याला जात आहेत, मुंबईला जात आहेत, सांगलीला जात आहेत MIDC मध्ये, इकडे बेळगावला, विजापूरला, तिकडे बेंगलोरला जात आहेत. ती पोरं जाणार नाहीत, ती पोरं इथंच कामाला लागू शकतात. आणि विरोधकांना माझा सत्कार करावाच लागेल, असं मी काम करणार आहे, करावा लागेल. MIDC कुठं आहे, त्याचं ऑफिस कुठं आहे माहीत नसणारी लोक माझ्यावर बोलतायत. बोला, बिंदास्त बोला, मी कामात आहे, मी पूर्ण वेळ कामात आहे. मी लोकांना जो शब्द दिलाय तो सगळा शब्द पूर्ण करणार. मी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोललो होतो, मला लोक फोन करतायत आता
जरा अधिकारी आम्हाला नीट बोलायला लागलेत, आमचे फोन उचलायला लागलेत. मला काल एकाचा फोन आला कंटीचा, ते म्हणला टेंबूचे पैसे मला 7 वर्ष मिळाले नाहीत. अधिकारी माझा फोनच उचलत नाहीत. चांगला एज्युकेटेड पोरगा आहे, कालच फोन आला होता. आता म्हणला तुम्ही आमदार झाल्यापासून माझा फोन उचलतेत, नाही उचलला तर तो फोन मला परत येतोय. मग बदल वाटतोय की नाही तुम्हाला आमदारकीत? हा, तहसीलदार साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं, काय सांगितलं? कुठल्याही दलालांनी इकडं फिरू नये. आलं नाही तुमच्या कानावर? तरी सुद्धा काय काय दलाल आहेत त्यांना माझी विनंती आहे, जत मधल्या लोकांची पिळवणूक करू नका. तुमच्या पाया पडतो बाबांनो, गरीब लोक आहेत. तुम्ही दुसरा काहीतरी धंदा निवडा, दुसरं काहीतरी करा, काही करा. अरे रेशन कार्ड देतो म्हणून पैसे घेतात. अरे तुम्ही रेशन कार्ड कसं देणार? मी त्या अधिकारी साहेबांना सगळ्या बोलून घेतलं, काय प्रक्रिया आहे तुमची नीट समजून घेतली. ते म्हणले आमच्या हातात काय नाही, हे केंद्र रेशो ठरवतंय राज्याचा, राज्य जिल्ह्याचा ठरवतंय, जिल्हा तालुक्याचा ठरवतंय. अरे मग 10,000 तुम्ही कशाच घेताय? लोकांना कार्ड देतो म्हणून लोक आशेवरती आहेत, 7,000 घेताय. कोण? आम्ही घेत नाही, एजंट सगळी लोक घेत आहेत. त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की गरीब लोकांची पिळवणूक करू नका, हे पाप करू नका. जत तालुक्यामध्ये आपली सगळी बऱ्यापैकी गरीब लोक आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही जर 7,000 घेत असाल, 10,000 घेत असाल, तुमच्या सुद्धा ते परपंचाला पैसे लागणार नाहीत, कारण ते कष्टाचे पैसे आहेत. तुम्ही असं फसवू नका लोकांना. आणि मी असताना तुम्ही कोणाला पैसे देऊ नका. आता मला सांगा ना, कोण पैसे मागताय तुम्हाला? एखाद्याने दिले असले तर परत आणून द्यायला लावतो. मला सांगा तुम्ही. हा, परवा एका PI बाहेरचा आहे, आपला इथला नाही, त्यानं एका प्रकरणात 3 लाख रुपये घेतले. मग त्याचा मला फोन आला, अहो आमच्यावर केस घातल्याने 3 लाख घेतले. म्हणलं कशाचे घेतले? असं असं. ठीक आहे. मी PI साहेबांना म्हणलं ते 3 लाख घेतलेले तेवढे परत द्या. सकाळी नेऊन परत देऊन आले. ते वस्तुस्थिती आहे, हे शक्य आहे. तुम्ही म्हणणार आहे काय चाललंय नेमकं? आणि म्हणून जत मध्ये आपल्याला पूर्ण काम करायचं आहे. मी डॉक्टर बोर्डीकर साहेबांना भेटलो होतो, बरोबर ना चेअरमन? भाऊसाहेब तुझा कुठे आहेत? बोर्गीकर साहेब, ते पायऱ्या चढून वर जायचा दवाखाना. मी इलेक्शनच्या अगोदर त्यांना जाऊन भेटलो होतो. ते म्हटले आमच्या इथल्या पुढाऱ्यांना मानलं पाहिजे. त्यांचं वाक्य लय भारी होतं. काय म्हणले? आमच्या इथल्या पुढाऱ्यांना मानलं पाहिजे. मी 1984 काहीतरी दवाखाना काढलाय म्हटले. 84 आलेला पाहुणा 2024 तेव्हा होतं ना, 2024 जरी आला, जत मध्ये चुकत नाही, अजिबात बदलच काय केलेला नाही. हेकडचा दगड सुद्धा तिकडे हलू दिला नाही गाड्यांनी म्हटले. डॉक्टर साहेब बोलले मला, त्याला तुम्ही उद्या जाऊन भेटून विचारू शकता, अजिबात काही सुद्धा बदल होऊ दिला नाही. एवढं त्यांनी काम प्रामाणिकपणे केलंय म्हटले. आणि आता आपल्याला 5 वर्षाच्या आतमध्ये सगळी दगडं इकडं तिकडं हलवून आता पूर्णपणे जतचा चेहरा मोरा पूर्णपणे बदलायचा आहे. आणि त्यासाठी ही आपली सगळी टीम काम करते. हे सगळे आता कुणाकुणाचं नाव घेऊ आणि कुणाचं नको, पण आपली सगळी टीम जी आहे ती खूप चांगली टीम आहे आपली, प्रामाणिकपणे काम करते. आता आमच्यात सुद्धा स्पर्धा लागणार आहे नगर परिषदेला, कारण गडी लय आहेत आमच्याकडे पण तिकिटासाठी. आणि मला विनंती करायची आहे जत शहरातल्या लोकांच्यासाठी की जतची नगर परिषद तुम्ही आमच्या ताब्यात दिली पाहिजे, तर आम्ही डेव्हलपमेंट करू शकतो. काय काय लोक फोन करतायत आमच्या जवळच्या, आमचं चुकलंय, मतदान द्यायला पाहिजे, आम्हाला आता पश्चाताप होतोय. आत्ताच झाला, ठीक आहे जाऊ द्या, पण नगर परिषदेला तुम्ही करू नका. नगर परिषदेला आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या. 5 वर्ष एक चान्स द्या ना आम्हाला, एक संधी द्या आम्हाला. आता नगर परिषदेची इमारत मी मुख्यमंत्री महोदयाला भेटलो, त्यांनी मान्य केलंय पैसे द्यायला. पंचायत समितीची इमारत डॉक्टर साहेबांनी त्याचा एकदम मस्तपैकी 3D डिझाईन केलंय, जतच्या वैभवात भर पडेल असं डिझाईन केलेलं आहे, एकदम देखणं. नगर परिषदेत पण आपण तसंच करू. त्यामुळं तुम्ही जे विरोधक आहे ना, आम्हाला खाजगीत शिव्या द्या, पण मत तेवढं आम्हाला द्या, आमच्या लोकांना द्या. हे काम करणारी सगळी तरुण गँग आहे आमची, एकदम चांगल्या पद्धतीनं काम करणारी टीम आहे. आता काय काय लोक म्हणतात गोपीचंद फोन उचलत नाही. अरे कसा उचलणार? आता इथं माझ्या आता मी बोलतोय 40-50 मिस कॉल पडलेत. म्हणजे माझी विनंती आहे, तेवढा माझा ड्रॉबॅक आहे, जरा समजून घ्या. पण तुमचं काही काम असलं तर मला SMS करा ना, मी तुम्हाला गाडीत बसल्यानंतर. आता हो काय सगळं लालच आहे. मग तुम्ही म्हणता अरे फोन उचलत नाही. मी जरा काय झालंय, माझं मार्केट चांगलं असल्यामुळं मी लोकात सातत्यानं आहे, लोक माझ्या भोवतीनं 24 तास आहेत, त्यामुळं जरा फोनची माझी अडचण आहे. पण मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही मला SMS करा,
आता मला ट्रान्सफॉर्मर जळाला, मला SMS येतो, त्याला विचारा, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर जोडून देतात. आधी किती, 1.5 महिना 2 महिना. त्याला विचारा, ते कुणी पण करा ना काम, मला तुम्ही SMS करा, बाबा असायची अडचण आहे, तहसीलदार कार्यालयामध्ये आहे, या साहेबांना बोलायचं आहे, मी त्यांना लगेच फोन करतो. फोनच्या बाबतीत जरा लगेच नाराज होऊ नका, नाही तर माझं सगळं अतराळी करून टाकचाल. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि विरोधक दुसरा, हे तू फोन उचलते का, तुझा बघ तुला जवळच आहे, तू माझ्या जवळच आहे, तू माझ्या हृदयातला आहे, विरोधकाचं कुणी काय ऐकू नका, तुम्ही माझं ऐकायचं एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि म्हणून जत शहरासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. RTO कार्यालयाचा विषय पण आपण आता मार्गी लावतोय आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्याला मंजुरी होईल अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. आता ST स्टँडचं पण आपण मागणीपत्र दिलंय 15 कोटी रुपयाचं. ST स्टँड आपल्याला चांगलं आणि ते लवकर मंजूर होऊन येईल का. आता त्याला ST डेपोला पण ST खात्याला पण चांगले मंत्री महोदय मिळालेले आहेत. सरनाईक साहेब एकदम डॅशिंग माणूस आहे आणि आपल्याकडे एसट्या पण खूप कमी आहेत. काय काय गावातल्या एसट्या बंद झाल्या. मी आढावा घेतला तर 12 एसट्या यावर्षी तोडलेल्या आहेत, म्हणजे भंगारात दिलेल्या आहेत. नाही आता तुम्हाला सांगितलं की आपण, हो ती सांगितली, तुम्ही ऐकलं नाही, तुमचं लक्ष दुसरीकडे होतं. आपण 180 कोटीचा आराखडा आता करतोय आणि ते पण आपण पैसे आणतोय, त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. जत करा ना, एवढंच सांगतो. तुम्ही मला निवडून दिलंय ना, तुम्हाला अभिमान वाटेल असंच मी काम करेन. तुम्हाला कधीही अपमानित व्हावं लागणार नाही. तुम्ही जरा आता मंत्रालयात जरा एकदा चक्कर मारून या, 288 तिथलं आलं एवढं सांगा. तुम्ही तुमचं जर काम नाही झालं ना, मी तुमचं म्हणेल ते ऐकतो. तुम्हाला सगळे व्यवस्थित बोलतील, रिस्पेक्टली बोलतील, तुमचं काम ऐकून घेतील. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही जो माझ्यावर उपकार केलाय, खरंच उपकार केलाय. लय वेळा पडलोय हो मी मागं प्रचारात म्हणलो की 5 वेळा पडलो. एक जण मला म्हणणार सारखं कशाला सांगतोय असं पडलं. अरे पडलोयच की म्हणलं, आता किती वेळा पडायचं. आता जर पडलो असतो ना, राजकारण हे पूर्णपणे बंदच मला करावं लागलं असतं, सोडून द्यावं लागलं असतं. परंतु तुम्ही एवढं मनावर घेतलं, इतका माझा सन्मान तुम्ही वाढवलाय ना. अरे माझ्या अंगाचं कातडं काढून जर तुम्हाला प्रत्येकाला चप्पल घालून करून घातली तरी ते उपकार फिटू शकत नाही. कारण पराभवाचा अपमान काय असतो ते पराभव झालेला माहीत आहे. विरोधक जेव्हा निवडून येतो आणि दारात फटाकड्या उडवून जातो आमच्या कार्यकर्त्याच्या, तेव्हा दुःख काय असतं ते आम्हाला माहीत आहे. गुलाल दारात टाकायचा, फटाकड्या उडवायच्या, पोस्ट टाकायच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, ते अपमान फार वाईट असतो. पण आता आम्ही कधी निवडून झालो नव्हतो, त्यामुळे आम्हाला त्याची सवय झाली होती. तुम्ही एवढा दणका दिला की मी सभागृहात कुठंतरी सांगितलं की मी दार मोडून आत तुम्ही घालवलं मला. म्हणजे मागच्या दारानं आलाय, मागच्या दारानं आलाय, मागच्या दारानं आलाय. मी कुठं टीव्हीवरती बोललो का विरोधक बोलायचे ते रोहित पवार वगैरे, अरे ते मागच्या दारानं आलाय. अरे ते आता 1100 मतानं आलंय, मी 38,000 39,000 मताने आलो. आता मी 2-3 वेळा तसं ठोकल्यावर ती तोंड बंद करून बसले, बोलत नाही माझ्यावरती काय. आता हे तुमच्यामुळे झालं, हे तुमच्यामुळे शक्य आहे. आमच्या आटपाडीकरांनी पण तुमचं खूप आभार मानलं. मध्ये माझा सत्कार घेतला होता. जत करामुळं आटपाडीकरांना सत्कार घेण्याची संधी मिळाली तुमच्या सगळ्यांच्यामुळं. आणि त्यामुळं मला माझी जबाबदारी जतच्या बाबतीमध्ये कळते. अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका, नगर परिषद हे आपल्याला पूर्ण शक्तीनिशी लढवायचं आहे आणि जिंकायचंच आहे, जिंकायचं आहे. कारण जयंतराव इतका लुडबुड करणार आहे, पण तो कुपावरचा दोडका आहे हो, त्याचा काय उपयोग होणार नाही. मी अगोदर प्रचारात सांगितलं होतं काय ताकद लावायची आताच लाव, परत म्हणू नको हे राहिलं आणि ते राहिलं. बरोबर का नाही. काय तुला लावायचे पैसे पड. मला फोन आला इस्लामपुरातनं एवढे पैसे गाडी निघाले आणि पोती टाक. म्हटलं काय फरक पडत नाही, तुला काय करायचं कर एकदाच, परत म्हणायला नको अरे माझं हे राहिलं माझं ते राहिलं. पण आता त्यांना पुढं माझा विषय सोसणारा नाही, अजिबात सोसू शकत नाही. जतच्या विकासाच्या आढावा कोण येईल ना त्याला तुडवल्याशिवाय आता आम्ही इथून पुढे राहणार नाही, कुणी पण येऊ दे. अरे आज आम्ही इथं वाड्या वस्त्यावरती जातो. मी परवा एक मेजर रिटायर झाले, मला वाटतं जिरग्याळमधले लवटे मेजर,
कॅप्टन, सुभेदार पदावरनं मेजर रिटायर झाले आणि त्यांच्या वस्तीला मी गेलो. अर्धा तास कळत नव्हतं कुठनं चाललोय. अरे आपण इथं जतमध्ये आहे. मी कोकणात पण धनगरवाड्यांच्या वरती अनेक वेळा दौरे केलेले आहेत. 5-5, 6-6 किलोमीटर, 7-7 किलोमीटर वर वस्ती असते. 10-12 घरं असतात, डोंगरावर असतात. जंगलातनं जायचं, कधी कधी चालत जायचं. अशा पण वस्त्यावर मी अनेक वेळा गेलो. पण जत तालुक्यामध्ये जिरग्याळ जवळची वस्ती की ज्या वस्तीवरती जायला रस्ता नाही. तुम्ही कधी उद्या जाऊन बघितला. आणि येताना मी बघितलं, सुनील भायांचा त्या दिवशी वाढदिवस होता. एवढी मोठी कपरी लागली गाडीच्या टायराला, टायर फुटून गेलं. 1 तास त्यामध्ये माझा गेला. टायर फुटणं हा विषय नाही, पण रस्ता साधा तुम्ही देऊ शकत नाही. आपल्याकडं काम करायचं आहे. सगळ्या वाड्या वस्त्यांना रस्ते, सगळीकडं मुर्मीकरणाचे रस्ते. आणि आता सरकार इतक्या ताकदीनं काम करतंय ना, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतंय, बाराबलुतेदारांच्या हिताचा निर्णय घेतंय, ओबीसीच्या, मायनर ओबीसीच्या, ओपन समाजातल्या सगळ्या लोकांच्या हिताचं सरकार चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतंय. त्यामुळं आपल्याला जत तालुक्यासाठी निश्चितपणे देवाभाऊ झुकतं माप देतील. तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. विकासाच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण क्षमतेनं या शहराचा आणि पूर्ण जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे पुढे जाऊया. सगळ्यांना माझी विनंती आहे, कोणाला मागं सरायला लागेल, कोणाला पुढं व्हावं लागेल, पण आपण सगळेजण मागं पुढं सरून आपला विकास हा विषय महत्त्वाचा घेऊन आपण सगळे ताकदीनं या जत शहराच्या परिवर्तनासाठी आपण सगळेजण काम करू. गोरगरीब लोकांच्या बाजूने मी ठामपणे आहे, कारण मीच गरीब आहे, मी तुमच्यातलाच आहे, मी कष्टकरी घरातला आहे. आणि त्यामुळं या तालुक्यातल्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. त्यासाठी पूर्ण क्षमतेनं आपल्याला काम करायचं आहे. मग ते दुष्काळाच्या विरोधात असेल, ते विकासाच्या बाबतीमध्ये असेल, ते सामाजिक असेल, ते राजकीय असेल, सगळ्या बाबतीमध्ये आपण पूर्ण क्षमतेनं सगळेजण पुढे जाऊ आणि जत शहरांचा आणि तालुक्याचा संपूर्ण कायापालट करण्याच्यासाठी ताकदीनं आपण सगळेजण प्रयत्न करू. सरकार हे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, काही चिंता करू नका. देवाभाऊनी पहिल्या सभेत शब्द दिलाय तुम्हाला की हा माझ्यासाठी 288 नाही, माझ्यासाठी नंबर 1चा मतदारसंघ आहे. नुसतं ते बोलणारे नाही, ते काम करणारे नेते आहेत. अरे 800 किलोमीटर लांब नागपूर आहे आणि त्यांनी 2000 कोटी रुपये मैशाळ योजनेसाठी दिलं. आणि 100 किलोमीटरवरती इस्लामपूर आहे. 2.5 वर्ष ते खात्याचे मंत्री होते, त्यांना 1 रुपया देता आला नाही. हे काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असायला लागते. आणि त्यामुळं तशा पद्धतीनं ते काम करतायत निश्चितपणे. आणि दुसरा विषय सभासद नोंदणीचा. मोबाईल कोणाकोणाकडे जरा काढा मोबाईल. सगळ्यांना विनंती आहे, ताई मोबाईल आहे त्यांच्याकडे काढा. आपले महत्वाचं काम लय सुरू आहे आणि आपण त्यामध्ये मागं आहे. विकासाला निधी लागला तर तिथं ते सभासद किती आहेत बघतात. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी मोबाईल काढला का तुम्ही? सभासद झालाय भाजपचं? झालं नाही कोण कोण ते काढा. एक नंबर डायल करा 88 004 वेळा 2024. व्यापारी पेठेतल्या पण व्यापारी मित्रांना माझी विनंती आहे, आता तुम्ही आमचे सभासद झाला पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला खूप समर्थन दिलेलं आहे, तुम्ही आम्हाला पाठबळ दिलेलं आहे. 88 4 वेळा 0 2024 हा नंबर डायल करा. 88 4 वेळा 0 2024. शिवदास वर आहे की लाईट न पुढचं काय दिसत नाही यावर. 88 4 वेळा 0 2024 नंबर डायल केला का? मेसेज आला का काय तुम्हाला? काय आला? भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं स्वागत आहे, तुम्ही भाजपाचं अधिकृत सभासद झालेला आहात. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आणि आता घरी गेल्यानंतर सगळी माहिती त्यामध्ये तुम्ही भरायची आहे. भराल ना सगळे? आणि घरातल्या सगळ्यांना सभासद करायचं आहे. 60,000 सभासद आपल्याला जत तालुक्यामध्ये करायचे आहेत. आता फक्त 5,000 झालेले आहेत. आणि उद्या शिर्डीला अधिवेशन आहे, तिथं आता आमची चंपी होणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळेजण लक्ष देऊन हे सभासद नोंदणीचं काम आपण पूर्णपणे केलं पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा विषय ऐवळे ताईंनी इथं मांडला की व्यापारी पेठेमध्ये ज्या माझ्या महिला भगिनी येत आहेत त्यांच्यासाठी शौचालयाची सोय नाही आहे. आणि व्यापाऱ्यांनी पण मध्ये आल्याच्या नंतर तो विषय मला सांगितला होता. तर तुम्ही जागा मला उद्या परवापर्यंत सांगा, म्हणजे तिथे एक चांगलं स्टँडर्ड शौचालय आपण युनिट चांगलं बांधू
उद्याच्या उद्या तिकडं ओसवाल साहेब सगळे दिसताय मला तुम्ही तर तुम्ही मला उद्या जागा दाखवा, त्याच्यासाठी तुम्ही वेळ घालवू नका. कारण परत आम्ही येणार, तुम्ही म्हणाल परत शौचालय दिलं नाही. आता मी पेठेतून फिरत होतो तेव्हा माझ्या भाजी विकणाऱ्या भगिनी मला तिथं दिसल्या. आता ते दिवसा ऊन असतील तेव्हा त्या कुठं कशा बसत असतील त्याच्याविषयीची मला एवढी माहिती नाही, पण त्यांच्यासाठीचं एक नियोजन त्या सगळ्या भाजी मार्केटमधल्या सगळ्या व्यापारी मंडळींना सोबत घेऊन त्यांचं एक मार्केट कुठं करायचं, कसं करायचं किंवा त्यांना कुठं सुविधा द्यायच्या त्याच्याबद्दलची एक बैठक आम्ही सगळेजण परशुरामजी सगळे मिटिंग लावून अण्णा हे मिटिंग लावून आपण त्यांच्याशी बोलणं करून त्यांचं एक नियोजन आपण व्यवस्थितपणे करू. एवढंच या निमित्तानं बोलतो. तुम्ही माझा सन्मान केला, तुम्ही माझा सत्कार केला. मी तरी म्हणत होतो यांना सगळ्यांना आता सत्कार घेऊ नका, 2 महिने झाले, तर ते म्हणले नाही नाही, ते नामत काकाचा कार्यक्रम रद्द करून त्यांनी आज कार्यक्रम घेतलेला आहे. आणि इतका भव्य दिव्य आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. परत एकदा जत तालुक्यातल्या जनतेचं मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्यासाठी मी रात्रंदिवस काम करेन एवढाच शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो.